सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. उद्धवाने भगवंतास 34 प्रश्न विचारले. त्यामधील यम आणि नियम म्हणजे काय याचे उत्तर कालच्या भागात आपण पाहिले. आज पाहूया पुढील प्रश्न. उद्धव असे विचारतो, शम म्हणजे काय? त्यावेळेस भगवंत सांगतात की बुद्धी भगवंताच्या चरणी लावणे म्हणजे शम होय. दम म्हणजे काय? इंद्रिय संयमित ठेवणे, वासना विकारांपासून दूर ठेवणे म्हणजे दम होय. तितिक्षा म्हणजे काय? न्यायाने प्राप्त होणाऱ्या दुःखाला सहन करणे म्हणजेच तितिक्षा होय. धैर्य म्हणजे काय? तर जीव आणि जननेंद्रियावर विजय प्राप्त करणे म्हणजेच खरे धैर्य होय. दान म्हणजे काय? सर्वांना अभय देणे म्हणजे दान होय. शूरता म्हणजे काय? आपल्या वासनांवर विजय मिळवणे हीच खरी शूरता आहे. रत म्हणजे काय? सत्य व मधुर भाषण म्हणजेच रत होय. शौच म्हणजे काय? कर्मामध्ये आसक्त न होणे म्हणजेच शौच होय. संन्यास म्हणजे काय? सर्व कामनांचा त्याग करून जीवन जगणे म्हणजेच संन्यास होय. दक्षिणा म्हणजे काय? ज्ञानाचा उपदेश देणे म्हणजेच दक्षिणा होय. खरा लाभ कोणता? भगवंताची श्रेष्ठ भक्ती प्राप्त करून घेणे हाच खरा लाभ होय. लज्जा कशास म्हणतात? पाप करण्याची मनापासून घृणा निर्माण होते त्यासच लज्जा असे म्हणतात. अज्ञानी कोण? देहावर अभिमान बाळगणारा हा खरा अज्ञानी होय. निवृत्ती मार्ग म्हणजे काय? भगवंताची प्राप्ती करून घेणे म्हणजेच खरा निवृत्ती मार्ग होय. कुमार्ग कोणता? विविध वाईट प्रवृत्ती जोपासणे म्हणजेच कुमार्ग होय. स्वर्ग कशास म्हणतात? सत्वगुणांची वृद्धी होणे हाच खरा स्वर्ग होय. नरक कशाला म्हणतात? तमोगुणाचा अतिरेक ज्यावेळेस होतो तेव्हा त्यासच नरक असे म्हणतात. दरिद्री कोणास म्हणावे? ज्याच्या चित्तात सर्व काही असून सतत असंतोष भरलेला असतो त्याला खरा दरिद्री म्हणावे. मानवाचा सर्वात मोठा गुण कोणता? गुणदोषावर दृष्टी न ठेवता आपल्या शांत आणि निसंकल्प रूपात स्थिर राहणे हाच सगळ्यात मोठा सद्गुण होय. अशा प्रकारे 34 प्रश्नांची उत्तरे उद्धवाने भगवंताकडून जाणून घेतली. खरे पाहता हे शब्द आपल्या देखील वाचनामध्ये विविध ग्रंथपुराणात येतात, परंतु कधी आपण बारकाईने या शब्दांच्या अर्थाचा विचार केलेला नसतो. या प्रश्नांमधील बरेचसे शब्द हे वारंवार येऊनही आपण आजवर त्यांचा अर्थबोध करून घेतलेला नव्हता, परंतु एकनाथी भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी अतिशय सोप्या आणि साध्या शब्दात या शब्दांच्या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत, जेणेकरून दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला याचा निश्चितच उपयोग होईल. उद्धवाने विचारलेले हे प्रश्न म्हणजे प्रत्येक माणसाला जीवन जगताना सावध करण्यासाठी उपयोगी ठरणारी तत्त्व आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या प्रचंड वृक्षाच्या शेंड्यावरती छोटेसे घर करून एखादा पक्षी तेथे लपून राहत असतो, पण त्या वृक्षाचे मूळ निर्दयी लोक तोडत असतात. तो वृक्ष तोडला जात आहे हे ज्यावेळी त्याच्या लक्षात येते त्यावेळी तो पक्षी जर घरट्याचा अभिमान सोडून दूर निघून गेला तरच त्याचे कल्याण होते, पण तो तसाच तेथे राहिला तर त्याचा अचूक मृत्यू येतो. त्या वृक्षाप्रमाणेच देहाच्या पाठीमागे मृत्यू हा सतत लागलेला असतो. यास्तव देहात राहिल्याने जीवाला अनिवार्य दारुण दुःख भोगावे लागते. ते कधीच चुकत नाही, कारण या देहाचे आयुष्य रात्रंदिवस क्षीण होत असते. कलिकाळाचा वेग हा अत्यंत वेगवान आहे. हा एक नित्य नावाचा रोग अंगाला जडून गेलेला असतो आणि देहाचा क्षणभंगूरपणा जाणून देहाचा अभिमान सोडून देणाऱ्याला, भक्तिज्ञान संपादन करणाऱ्याला तो अतिशय जागरूक असतो. जर या देहाचा अभिमान सोडला नाही तर जन्ममरण नेमके त्याला गाठतेच गाठते. म्हणून देहाचा अभिमान सोडून चारी मुक्ती जो कोणी संपादन करण्याच्या मार्गावर चालतो त्याच्यासाठी या सर्व संकल्पना मार्गदर्शक ठरतील हे निश्चितच आहे. आणि म्हणूनच नाथांनी याचे सविस्तर वर्णन एकनाथी भागवतातील 20व्या अध्यायामध्ये केलेले आपणास दिसून येते.